स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमच्या ओळींवरनं सुरू झालेला वाद अजूनही शमलेला नाहीये. उलट दिवसागणिक तो अधिक पेटतोय. वंदे मातरम गायलं जात असताना सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अस्वस्थ होऊन हातवारे करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आणि याच व्हिडिओनं संपूर्ण वादाला नवं वळण दिलं. या पार्श्वभूमीवरती आता सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात देशभरात 4 वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तक्रारी दाखल झाल्या. मंगळुरू पाठोपाठ दिल्लीतील IP इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये 2 आणि मुंबईतल्या दिंडोशी पोलीस स्थानकात 1 अशा 4 तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. या तक्रारींच्या अनुषंगानं सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये. वंदे मातरमच्या मुद्द्यावरनं एका बाजूला भाजप आक्रमक आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधक सुद्धा भाजपला सडेतोड उत्तर देतात. त्यामुळे वंदे मातरमच्या निमित्तानं सुरू झालेला हा वाद आता राष्ट्रभावना, कायदा आणि राजकारण या तिन्हींच्या केंद्रस्थानी आल्याचं चित्र दिसतंय. तर 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात काँग्रेसनं वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप करत देशभरातल्या कोणकोणत्या ठिकाणी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्यात त्यावर एक नजर टाकूया. कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये सोनिया गांधींच्या विरोधात उर्वा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली गेली आहे. भाजप नेत्याकडनं या तक्रारीद्वारे कारवाईची मागणी केली जाते. तर दिल्लीच्या IP इस्टेट पोलीस स्थानकात एकूण 2 तक्रारी नोंदवल्या गेल्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या विरोधात. सुप्रीम कोर्टाचे वकील शुभ शर्मा आणि कुणाल विनायक या दोघांकडनं तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी चौकशी करावी आणि FIR नोंदवला जावा अशी मागणी या तक्रारीतनं करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्येच हिंदू सेनेच्या वतीनं पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रगीताच्या अपमानाचा हेतू काय होता याच्या संपूर्ण चौकशीची मागणी करण्यात आली. त्याकडे मुंबईच्या दिंडोशी पोलीस स्थानकातही राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या विरोधात तक्रारीची नोंद आहे. भाजपचे मुंबई सचिव अखिलेश चौबेंकडनं ही तक्रार दाखल झाली आहे. या तिघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी तक्रारीतनं केली गेली आहे. पण हा सगळा वाद निर्माण का झाला तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी नाळ जोडलेल्या वंदे मातरम गीताला आता कायदेशीर संरक्षण मिळालंय. पण याच मुद्द्यावरनं सध्या हा मोठा वाद निर्माण झालाय. काँग्रेस मुख्यालयातील एका कार्यक्रमात वंदे मातरम रोखल्याचा आरोप सोनिया गांधींवरती होतोय, पण काँग्रेसनं हा आरोप साफ नाकारलाय. याच पार्श्वभूमीवरती नवा कायदा नेमकं काय सांगतो, आरोप प्रत्यारोपांचं राजकारण कुठे चाललंय आणि याचे काँग्रेससाठी परिणाम काय होऊ शकतात याचा सविस्तर आढावा घेऊया. याच दृश्यांवरनं भाजपनं काँग्रेसला राजकीय कोंडीत पकडलंय. वंदे मातरम पे पूरी तरह एक्सपोज हो गई है कांग्रेस. ये पाप नहीं, महापाप है. त्यांनी आपला देशप्रेम पाहावा आणि आम्हाला देशप्रेमाचा सल्ला देण्याची गरज आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपनं देशव्यापी विरोध सुरू केलाय. जिसको संपूर्ण वंदे मातरम गाते समय जो लोग असहज हो जाते हैं, इधर उधर देखने लगते हैं, बतियाने लगते हैं, हाथ पांव झटकने लगते हैं, वो लोग वही हैं जिनको उन चीजों में बड़ा सहजता महसूस होती है कि कोई कहे कि मैं वंदे मातरम नहीं गाऊंगा. या विरोधाचा पुढचा टप्पा म्हणजे सोनिया, राहुल आणि मल्लिकार्जुन खरगेंविरोधात दाखल झालेल्या तक्रारी. या तक्रारीच्या कायद्याच्या आधारे दाखल झाल्यात. तो कायदा नेमकं काय सांगतो तर यंदाच्या वर्षी प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स थ्रू नॅशनल ऑनर 1971च्या विधेयकात सुधारणा झाली. या नवीन सुधारणेनुसार या विधेयकाअंतर्गत तिरंगा, राज्यघटना आणि राष्ट्रगीतासोबतच वंदे मातरमलाही कायदेशीर संरक्षण दिलं गेलं. 29 जुलै 2026ला राज्यसभेत तर 30 जुलैला लोकसभेत हे सुधारणा विधेयक मंजूर झालं. राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं. नवीन विधेयकानुसार वंदे मातरमचा जाणीवपूर्वक अपमान करणं, गीत गायनाच्या वेळेला अडथळा आणणं किंवा ते रोखणं हे कायदेशीर गुन्हे मानले जातात. या गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.
intentionally prevents the singing of national anthem or national song or causes disturbance to any assembly engaged in such singing shall be punishable with imprisonment which may extend to 3 years or fine or both. तो ये एनी पर्सन सर वो सोनिया गांधी जी के लिए भी एप्लीकेबल है, सामान्य व्यक्ति के लिए भी एप्लीकेबल है और हर भारतीय के लिए एप्लीकेबल है. आता भाजपकडनं होणारे हे आरोप फेटाळून लावत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी भाजपलाच काही सवाल विचारले. बीजेपी के बाद कोई दूसरा काम नहीं है. ठीक है सर. अगर बीजेपी पे कोई दूसरा काम होता, बीजेपी पे अगर कोई अच्छा काम होता तो संविधान को ठेस नहीं पहुंचाते. ज्यांनी 52 वर्ष या देशाचा तिरंगा फडकवला नाही त्याला अपशकुनी म्हटलेलं आहे. त्यामुळे गांधी परिवारावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे. त्यामुळे ही जी पिलावळ आहे भाजपची तात्पुरतीवाली याच्याबद्दलची प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी आपला देशप्रेम पाहावा आणि आम्हाला देशप्रेमाचा सल्ला देण्याची गरज आहे. सीजेपीचं आंदोलन आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरनं काँग्रेसनं भाजपला चांगलंच घेरलेलं. पण आधी जाहीर मंचावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टिप्पणी आणि आता वंदे मातरमच्या वादानं काँग्रेस कोंडीत सापडली आहे. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार का हे पाहावं लागेल. स्पेशल रिपोर्ट एबीपी माझा. तर ज्या वंदे मातरमवरनं सध्या राजकीय वाद पेटलेला आहे ते वंदे मातरम हे गीत देशाला एकत्र आणण्यासाठी लिहिलं गेलं आणि तेच आज राजकीय विचारधारांमधला विरोध अधिक तीव्र करताना दिसतंय. वंदे मातरमचा कायदा बनला, त्याला संरक्षण मिळालं, पण तेच संरक्षण आता राजकारणाचं हत्यार बनतानाही दिसतंय. पण वंदे मातरम हा कोणत्याही पक्षाचा नारा नाही, तर तो देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे. त्यामुळे राजकीय वादात राष्ट्रगीत मागे पडून राजकारण केंद्रस्थानी यायला नको हीच आशा आणि अपेक्षा व्यक्त करूया.